आज मी दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा हॉटेल स्टाईल डाळ तडका बनवला आहे बरं का. पण तो डाळ तडका करण्यामागं पण खूप सारे कुटाणे आहेत. त्याचं काय झालं, आजच गावावरून नुकतेच आम्ही आलेलो आहोत. म्हणजे पहाटे 4 वाजता घरून निघलो होतो आणि 10 वाजता पोहोचलो होतो. आता आल्यापासून 4 दिवस जर घर बंद असेल तर किती धूळ वगैरे साचलेली असते की नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली स्वच्छता करून घेतली आणि मग स्वयंपाकाला वळाले. आत्ता बरं झालं, गावाकडून येतानाच भेंडी घेऊन आले होते. त्यामुळं भाजीला काय करायचं हा तर प्रश्न पडला नाही. त्यामुळे भेंडी छान स्वच्छ धुवून सुकवून घेतली. आता फक्त भाजी चपाती खाणं काही आपल्याच्यानं जमणार नाही. त्यामुळं वरण भात किंवा इतर भाज्या त्याबरोबर भात असं काहीसं लागतं. आज म्हटलं डाळ तडका बनवूया. पण त्याच्या अगोदर गावाकडे जायच्या अगोदरच आमचा गॅस संपला होता. त्यामुळे फक्त एका शेगडीवर आता एवढा सगळा स्वयंपाक मला करावा लागणार होता. त्यासाठीच मग छान अशी भेंडी सगळ्यात पहिली करून घेतली, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. फक्त हिरव्या मिरच्या टाकल्या आणि शेंगदाण्याचा कूट टाकला, असं काहीसं केलं. आणि त्यातच फिल्टर देखील आमचा बंद पडला होता. त्यामुळं असं आम्हाला शेजारच्या आजीकडून हंडा भरून आणावा लागतो आणि मगच पाणी प्यावं लागतं. आता डाळ तडका तर बनवायला घ्यायचा होता, पण त्याच्या अगोदरच लाईट जाऊन बसली. 15-20 मिनटं झाली तरी लाईट येईना. मग त्याच्यासाठी चिरलेला कांदा टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवून दिला. आता तेवढ्यातच लाईट तर आली होती. मग मस्त अशा डाळीला तडका देऊन घेतला. सगळ्यात शेवटी गरमागरम चपात्या करून घेतल्या आणि दोघींसाठी ताटं वाढून घेतली. सगळ्यात पहिले तर दोघींनी जेवण केलं. तेवढ्यातच यांचा फोन आला की माझ्यासाठी देखील डबा भर. आता तिथं असतात दोघं तिघं, त्यामुळं त्या दोघांसाठी डबा भरला आणि असा आजचा दिवस गेला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.